श्री स्वामी समर्थ. जुलै महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी नेमकी 3 जुलैला की 4 जुलैला असणार आहे, याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय कधी असणार आहे आणि थोडक्यात पूजाविधी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अत्यंत शुभ योगायोग घडून येत आहे. तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया, संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. भगवान गणेश ज्याच्या केवळ नामस्मरणानेच अवघं जीवन मंगलमय होतं, अशा ह्या बाप्पाला समर्पित संकष्टी चतुर्थी लवकरच येत आहे. आपल्या हिंदू धर्मात भगवान गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थीचा विषय येतो तेव्हा भक्तांचा उत्साह हा दुप्पट होतो. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ आहे, जिला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. बघा, यंदाची ही संकष्टी चतुर्थी 3 की 4 जूनला आहे. भाविकांमध्ये या चतुर्थीच्या तिथीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर जाणून घेऊया योग्य तारीख, योग्य तिथी आणि चंद्रोदयाची वेळ आणि पूजेची पद्धत. सनातन धर्मात भगवान गणेशाला समर्पित संकष्टी चतुर्थी हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. जुलैच्या सुरुवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी खूप विशेष आहे, कारण ही कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी आहे. ही चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला येते. यावर्षी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे आणि या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा केली जाईल. संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभ वेळ आणि महत्त्व. संकष्टी चतुर्थी शुक्रवार 3 जुलै रोजी सकाळी 11:30 सुरू होईल आणि ही तिथी शनिवार 4 जुलै रोजी दुपारी 12:39 समाप्त होईल. उदय तिथी आणि चंद्रोदयाच्या वेळेवर आधारित कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी शुक्रवार 3 जुलै रोजी असणार आहे. आता या दिवशी चंद्रोदयाची वेळ. धार्मिक मान्यतेनुसार चंद्रोदयाची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय उपवास अपूर्ण असतो. संकष्टी चतुर्थीचा उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 9:52 होईल. बघा, प्रत्येकाच्या शहरानुसार, सिटीनुसार ही वेळ थोडी वेगळी असते. आपण आपल्या घरात असलेल्या कॅलेंडरवर बघून चंद्रोदयाची वेळ ही निश्चित ठरवू शकतात. आता 3 जुलैला संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. या दिवशी शक्य झाल्यास आपण गणपती बाप्पांचा उपवास करायचा आहे. संपूर्ण दिवसभर हा उपवास धरायचा असतो. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करून उपवास सोडला जातो. आपल्याला सकाळी उठल्यावर आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती एका ताम्हणात घ्यायची आहे. आपल्याला गणपती बाप्पांवर पाण्याने, शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकतात. तुम्हाला जर का वाचता येत नसेल, वेळ नसेल, तर ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर अभिषेक घातलेलं हे तीर्थ घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे. उरलेलं तीर्थ तुम्ही पिण्याच्या पाण्यात टाकू शकतात. जर का पंचामृत असेल तर हे पंचामृताचं तीर्थ सर्वांना 1-1 चमचा प्यायला द्या. बाकीचं कोणत्याही झाडात तुम्ही टाकू शकतात. फक्त तुळस सोडून इतर झाडात तुम्ही टाकू शकतात. यानंतर गणपती बाप्पांना थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर त्यांची स्थापना करा. हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध अर्पण करा. धूप दीप लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा. लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. यानंतर दिवसभरात केव्हाही तुम्ही मोदकाचा नैवेद्य बनवून दाखवू शकतात. तुम्ही संध्याकाळी आरती करताना देखील मोदकाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. रात्री तुम्हाला चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवाचं दर्शन घेऊन चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करून, चंद्रदेवाला नमस्कार करून तुम्हाला घरात गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून तुम्हाला तुमचा उपवास हा सोडायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजाही करायची आहे. अगदी साधी सोपी
सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी विशिष्ट योग तयार होत असल्यामुळे आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, अडचणी दूर होण्यासाठी, शिक्षणात, व्यवसायात प्रगती होण्यासाठी उपाय देखील करू शकतो। आपल्या चॅनेलवर विविध उपाय आहेत, ते उपायांची व्हिडिओ बघून तुम्ही मुलांसाठी विविध उपाय देखील करू शकतात। कारण गणपतीच्या म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय करू याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं। कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, संकटनाशक आहे, विघ्नमोचक आहे। त्यामुळे आवर्जून आपण आपल्या घरासाठी, मुलांसाठी, पतीसाठी काही विशिष्ट उपाय करू शकतो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।